नमस्कार, तुळजाभवानी अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण टक्केवारीकडे येऊया. सचिनचा पगार कंपनीने 20% वाढवला व नंतर काही कारणास्तव कंपनीला नुकसान झाले आणि त्या नुकसानीमुळे त्यांनी सचिनचा पगार 20% परत कमी केला. तर सचिनचा पगार किती टक्क्यांनी वाढला किंवा कमी झाला असं जर उदाहरण आलं तर लक्षात घ्या, जेव्हा वाढवला आणि त्याच्यानंतर परत कमी केला तर त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं, कधीही पगार हा कमी झालेला सांगावा. कारण का तर 20%ने 20 रुपयांनी वाढवला, 20 रुपयांनी वाढवल्यानंतर 120 झाला, समजा 100 आणि परत किती 20%ने कमी केला म्हणजे 120च्या 20%. तर अशा पद्धतीने ते कमी होतं आणि आपल्याला पगार कमी मिळतो. मग आता बघा, या ठिकाणी एक सूत्र वापरायचं आहे. कधी x चा वर्ग छेद 100% हे याचं सूत्र आहे. म्हणजे बघा आता इथं x म्हणजे काय, 20. काय 20, तर 20 चा वर्ग छेद 100. मग काय येणार आहे 20 चा वर्ग? 20 चा वर्ग येणार आहे 400 छेद 100. हा शून्य गेला, हा शून्य गेला, म्हणजे किती आलं उत्तर? 4%. म्हणजे बघा, सचिनचा पगार हा 4%ने काय होईल? कमी होईल. काय होईल? कमी. आता पुढे तसंच एक उदाहरण बघूया. समजा 20% ऐवजी आपण इथं काय करूया? 10% करूया. तर 10% म्हणलं तर असंच करायचं, सेम 10 चा वर्ग छेद 100. म्हणजे किती? 10 चा वर्ग काय येणार आहे? 100. 100 छेद 100. हे शून्य गेले, हे शून्य गेले, किती उरले? 1 उरला. म्हणजे 1% पगार हा त्याचा कमी होईल. असंच जर 30% जर घेतला आपण तर बघूया. 30% म्हणजे काय येईल? 30 चा वर्ग छेद 100. 30 चा वर्ग काय येईल? 900 छेद 100. आणि हे शून्य गेले, हे शून्य गेले, म्हणजे काय आलं उत्तर? 9%नी त्याचा पगार कमी होईल. हे लक्षात ठेवा. जेव्हा नुकसान, अगोदर पगार वाढतो आणि नुकसान होतं त्यावेळेस मात्र पगार हा कमी झालेला असतो. परंतु जेव्हा कधी कधी नुकसान होतं आणि नंतर पगार वाढवला जातो त्यावेळेस मात्र पगार हा वाढलेला असतो. तर अशा प्रकारे उदाहरण बघून घ्या. हे सूत्र आहे x चा वर्ग छेद 100. धन्यवाद.